नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओवर. तर आज आपण बनवणार आहे भाजी. कशाची? जे तुम्हाला समोर दिसते त्याची. तर हे समोर दिसते, काय दिसते तुम्हाला? हे आहे फ्लावर. तर आज आपण फ्लावरची सुकी भाजी बनवणार आहे. तर फ्लावरची सुकी भाजी कशी बनवायची चला जाणून घेऊया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की कळेल की डिलिशियस आणि भारी फ्लावरची सुकी भाजी कशी बनवायची. तर मित्रांनो, आपण फ्लावर धुवून घेतली आहे. चांगल्या प्रकारे तुम्ही पण फ्लावर धुवून घ्यायचे आणि असे स्लाइसेस करायचे. खूप मोठे स्लाइसेस नाही करायचे आपल्याला फ्लावरचे. असे आपण मीडियम आपल्याला स्लाइसेस करायचे फ्लावरचे, जेणे की जी फ्लावर आहे ती शिजली पाहिजे. खूप मोठे ठेवले तर फ्लावर शिजणार नाही आणि खूप बारीक जर केले तर फ्लावर म्हणून तुम्हाला ते वाटणार नाही. तर मीडियम स्लाइसेस करा. या प्रकारे तुम्हाला फ्लावर कापून घ्यायची आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली फ्लावर कापून झाली आहे. तुम्ही बघू शकता किती चांगली पीस केली आणि फ्लावर किती व्हाईट दिसते. फ्लावर खूप हेल्दी असते. तर आपण फ्लावर कापून तर झाली आपली आणि आपण इकडे काय केलंय, गॅसवर पाणी ठेवलंय आणि त्या पाण्यात आपण फ्लावर जी आपण कापली आहे ती बॉईल करणार आहे थोडंफार मीठ टाकून. तुम्ही पण या पद्धतीने एकदा फ्लावर कापून झाली तर तिला पाण्यात बॉईल करून घ्या. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपली फ्लावर बॉईल होती. आपण हाय फ्लेमवर 5 ते 10 मिनिटं मीठ टाकून फ्लावर बॉईल करतोय. त्यानंतर आपण दुसरीकडे इकडे काढलाय खोबऱ्याचा किस. तर आपल्याला खोबऱ्याचा किस लागणार आहे. तो खोबऱ्याचा किस पण तुम्ही काढून घ्यायचा आहे. इकडं तिसरीकडे आपण केलाय शेंगदाण्याचा कूट. तर आपल्याला शेंगदाण्याचा कूट पण लागणार आहे सुकी फ्लावर करण्यासाठी. तर या दोन गोष्टी पण तुम्हाला काढून घ्यायच्या आहे साईड बाय साईड, जोपर्यंत तुमची इकडं फ्लावर बॉईल होती तोपर्यंत. तर मित्रांनो, आपली फ्लावर बॉईल झाली आहे. आपण फ्लावर बॉईल करून काढली आहे खाली आणि इकडं आपण ठेवलंय तेल तापवण्यासाठी. तर आपण तेल तापवण्यासाठी इकडे ठेवलंय. तर त्या तेलात आपण पहिल्यांदा घेतली आहे मोहरी घेतली मित्रांनो. त्यानंतर आपण टाकणार आहे जिरे टाकणार आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आणि त्याच्यात खोबरं टाकायचंय. आपण फ्लेम लो का केली? कारण आपलं खोबरं जळून जाऊ नये म्हणून. बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपण घेतली मित्रांनो आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट पण टाकली आपण त्यात. त्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं मित्रांनो. चांगल्या प्रकारे खोबरं आपल्याला जळून द्यायचं नाही, तर चांगलं आपल्याला मिक्स करत राहायचं. तर त्यानंतर आपण काय टाकणार आहे मित्रांनो, त्यात हळद टाकणार आहे. त्यानंतर लाल मिरची पावडर टाकली आपण. त्यानंतर आपण टाकणार त्यात धनिया पावडर. तर चांगल्या प्रकारे तुम्हाला ते मिक्स करून घ्यायचं आहे मित्रांनो. आणि त्यानंतर आपण टाकणार आहे थोडं पाणी त्यात. तर मित्रांनो, सर्व मसाले आपले चांगल्या प्रकारे मिक्स झाले. चांगल्या प्रकारे त्याला थोडा लो फ्लेमवर शिजवून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला टाकायचे मीठ. मीठ चवीनुसार टाकू शकता तुम्ही. त्याला पण तुम्हाला मिक्स करून घ्यायचे. तर मित्रांनो, आपले मसाले शिजत आले. तर आपण काय केलंय, आपली फ्लावर घेतली आहे. ती फ्लावर आपण आपल्या मसाल्यात टाकणार आहे आणि त्याला मिक्स करून घेणार आहे. चांगल्या प्रकारे तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे, कारण जे मसाल्याची टेस्ट आहे ती तुमच्या फ्लावर मध्ये उतरली पाहिजे, जेणे की तुमची फ्लावर पण तेवढीच टेस्टी लागेल आणि नक्की तुमची फ्लावर पण टेस्टी लागणार आहे जर तुम्ही ही रेसिपी फॉलो केली, ही स्टेप्स फॉलो केले तर. मित्रांनो, फ्लावर टाकल्यानंतर मिक्स केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, गॅस लो फ्लेम करायचा आहे. जे झाकण आहे ते झाकण ठेवायचे त्याच्यावर आणि 10 ते 15 मिनिटं
तुम्हाला लो फ्लेमवर वाफेवर फ्लावर शिजून द्यायचे. तर मित्रांनो 10-1 मिनिटं झाले, तर आपण झाकण काढून बघूया आपली भाजी कुठपर्यंत जाते. तर मध्ये मध्ये 10-1 मिनिटात दर 2-3 मिनिटाला तुम्हाला झाकण काढून भाजी एकदा मिक्स करून घ्यायची आहे, जेणे की ती डागणार नाही. तर आपली भाजी दिसते की लगभग झाली आहे. तर आपण काय करणार आहे, जो शेंगदाण्याचा कूट आपण केलाय ना, तो शेंगदाण्याचा कूट आपण डायरेक्ट टाकून देणार आहे. शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे तुम्हाला आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण कोथिंबीर कापून घेतली, तर ती कोथिंबीर पण तुम्हाला त्यात टाकायची आहे आणि त्याला पण तुम्हाला चांगल्या प्रकारे असे मिक्स करून घ्यायचे आहे. आणि मॅक्झिमम तुम्हाला 5 मिनिट अजून भाजी शिजून द्यायची आहे. शेंगदाण्याचं कूट टाकल्यावर 5 मिनिटाच्या वर ठेवू नका. मिनिमम तुम्ही 2-1 मिनिटं ठेवू शकता आणि मॅक्झिमम 5 मिनिट ठेवू शकता. तर यानंतर तुमची भाजी तयार होईल. नक्की भाजी खूप चांगली होईल आणि तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल. आणि जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करा आणि अशाच व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा. आमचा चॅनल तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आम्ही लवकरच नवीन अजून व्हिडिओ अपडेट करणार आहे. तर त्यासाठी वेट करा.